मित्रांनो, फायनली करवंदाचा सीझन इज हिअर आणि कोकणातला असा कोणताही व्यक्ती नसेल ज्याने करवंदाचा आस्वाद घेतला नसेल. तर तुम्हाला सर्वांना याच्याबद्दल तर माहिती असेलच, तर तरी तुम्हाला थोडक्यात त्याचे वर्णन सांगतो. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पश्चिम घाटामध्ये आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात याची झाडं पाहायला मिळतात. तर याची झुडपे अराउंड 1/2 मीटर to 3 मीटर पर्यंत वाढतात आणि एप्रिल ते मे यांची फळे लागण्याचा काळ असतो. घाटमाथ्यावर काही ठिकाणी यांना डोंगराची काळी मैना असे म्हटले जाते. तर याची जी फळे असतात ती स्टार्टिंगला हिरवी असतात, मग त्यांना हळूहळू लाल रंग, गुलाबी रंग आणि पर्पल होत त्यांची नंतर पूर्ण वाढ झाल्यावरती काळा रंग असतो. याच्या आतमधला तुम्ही जर गर्भ बघितला असेल तर संपूर्ण लाल रंगाचा असा फ्लेशी असा पल्प असतो आतमध्ये. चवीला आंबट गोड असणारी ही फळे माणसांपासून ते पक्ष्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करतात. याची जी फळी जेव्हा कच्चे असतात तेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हाईट लॅटेक्स असतो. तो हातांना चिकटत असतो, त्यामुळे काढताना थोडा त्रास होतो. पण जी कच्ची फळे आहेत ती आवडीने खाली जातात. जसं आपण लोणच्यामध्ये वापरतो, सरबते, मोरंबा असे अनेक पदार्थ त्याच्यापासून बनवले जातात. तर तुम्ही कधी ही फळे खाल्ली आहेत आणि त्यापासून कोणकोणते वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवलेत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.